गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. तर बघा कसं आहे ना की झाड लोट करण्याचा व्हिडिओ स्किप झाला असं मी म्हणणार नाही, कारण मी व्हिडिओ तो काढलाच नव्हता. नंतर मी झाडझूड झाल्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि किचन, हॉल, बेड आणि पायऱ्या चांगल्या स्वच्छ पुसून घेतल्यात. आणि बघा हॉलमध्ये साहेब बसलेले होते पेपर वाचत खुर्चीवर, त्यांना बाल्कनीमध्ये पाठवलं आणि चांगली फरशी पुसून घेतली. मस्त पायऱ्या पुसल्या आणि पूसपास होईपर्यंत दूध तापतं तोपर्यंत दूध तापायला ठेवलं होतं. मग नंतर चहा बनवायला टाकली. मी चहा दुधामध्ये बघा साखरपत्ती आणि अद्रक टाकून मस्त उकळल म्हटलं, तोपर्यंत आपण तुळशीची पूजा करून येऊया. तर तुळशीची पूजा करण्यासाठी बघा मी वरती टेरेसवर गेले. आम्ही सेकंड फ्लोअरला राहत असल्यामुळे टेरेसवरतीच तुळशीची पूजा करायला आले. वरती तुळशीची पूजा करायला खूप छान वाटतं. सूर्यनारायणाची पण पूजा करता येते, नमस्कार करता येतो. वरती बघा किती छान गार हवा सुटली होती. वरती ना खूप छान वाटतं टेरेसवरती अशा कुंड्या वगैरे लावून. आणखी कुंड्या मला घ्यायच्या आहेत आणि रोपंही लावायची आहेत वेगवेगळी ही. आणि बाल्कनीमध्ये सुद्धा मी लावणार आहे. मग नंतर घरात आले तोपर्यंत चहा उकळत होती बघा. सुगंध खूप छान सुटला होता चहाच्या घरात. चहा झाल्याच्या नंतर मग कुकरमध्ये बटाट्याला शिजायला टाकून दिले. आहोंनी 2 ताटं घेतले आणि ताटामध्ये फराळी चिवडा घेतला. मी चहा कपांमध्ये ओतला आणि पेंड खजूर घ्यायची राहिली होती, तर पेंड खजूर आहोंनी घेतली ताटामध्ये. तोपर्यंत खुशी आली, खुशीला पण पेंड खजूर दिली आणि समोर आले हॉलमध्ये. रामकृष्ण हरी मंडळी, चला या फराळाचं करायला. बघा साबुदाणा करायचा आणखी बाकी आहे. असा आम्ही फराळाचा नाश्ता केला होता. नंतर नाश्ता झाला आणि मग मी माझ्या कामाला परत लागले. काही कपडे धुवायचे होते तर कपडे धुवायला घेतले. हे कुकर तोपर्यंत चालूच होता, त्याची काही शिट्टी होत नव्हती. कपडे धुतले आणि कुकरकडे येऊन बघते तर काय शिट्टी झाली नसल्यामुळे मीच त्याची शिट्टी वाजवली आणि मग कपडे वाळवायला बाल्कनीमध्ये आले तर बघा कपडे वाळायला टाकत होते. हवा एवढी ही गार हवा सुटली होती आणि खूप जोराची हवा सुटली होती. कपडेसुद्धा समोरचे तुम्ही बघू शकता इकडे तिकडे उडत होते. थोड्या वेळाने तरी हे कपडे असे खाली टेरेसवर लोळत होते. नंतर हे बघा माझी साडीसुद्धा इकडे तिकडे लोळत होती. मी साडीला गाठ बांधून ठेवली ग्रिलला. घरात आले, कुकरची होती नव्हती तेवढी हवा काढून घेतली. मग शेंगदाणे भाजायला घेतले. शेंगदाणे भाजले आणि ताटात काढून घेतले. तोपर्यंत कुकरमधले बटाटे मी ताटात काढून घेतले, थंड होईल म्हटलं. मग मी माझा मेकअप करून घेतला, अवतार बदलला, थोडा फ्रेश वाटतं मग आपल्यालाही काम करायला. मग मी माझा अवतार बदलला आणि किचनमध्ये आले. बटाटे तोपर्यंत थंड झाले होते, तर मग मी शिल्ट काढून घेतली बटाट्याची आणि शेंगदाणे जे भाजून ठेवले होते त्याचा कूट करून घेतला मिक्सरमध्ये. आणि मिरच्यासुद्धा मिक्सरमध्येच काढल्या होत्या, पण झालं असं की मिरच्यांचा व्हिडिओ काही आलाच नाही. मग मी बटाटे आणि साबुदाणा टाकला, शेंगदाण्याचा कूट टाकला. मस्त छानपैकी साबुदाणा मिक्स करून असा छान हलवून घेतला. परत मीठ टाकलं. मीठ टाकल्याच्या नंतर परत साबुदाणा एकदम परतून घेतला. असा बघा छानपैकी मिक्स करून घेतलं मीठ. दुसऱ्या कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं. मग मी शेंगदाणे आणि मिरची मिक्सरमध्ये बारीक केली होती आमटीसाठी, त्याची मी आमटी बनवली. ही कढईमध्ये टाकले आणि आमटी बनवली. थोडं उकडलेलं बटाटं होतंच, ते उकडलेलं बटाटं पण टाकते आमटीमध्ये आणि मीठही टाकलं. हे बघा एवढं मीठ मी टाकलं आहे एवढ्या आमटीसाठी. आणि तिखट आणि मीठ हे आपण आपल्या पद्धतीने वापरत असतो. तर बघा तोपर्यंत खाली ही गॅसची टाकी आली होती, तर आहोंनी रिकामी गॅसची टाकी खाली नेली आणि भरलेली टाकी घेतली. आहोंना मी खालच्या घरामध्ये गॅस टाकी ठेवण्यासाठी खाली चाबी टाकली होती, पण त्यांना ती दिसलीच नाही. ते वरती येऊन परत खाली गेले. माझा साबुदाणा वगैरे तोपर्यंत रेडी होताच.
मग मी फराळाचं ताटामध्ये घेतलं आणि नैवेद्य दाखवायला आले, कारण की नैवेद्य दाखवणे पण गरजेचं असतं. आपण जे खातो तेच देवाला नैवेद्य दाखवायचा. बघा, अगरबत्ती वगैरे लावून तसा आणि ताटाखाली एक चौकोनी मंडल केलं, नैवेद्य दाखवला. नैवेद्य दाखवल्याच्या नंतर वरती आले तर यांना फॉर्म भरायचे चालूच होते LICचे कस्टमरचे. तर मग मी खुशीसाठी एक ताट काढलं फराळाचं, साबुदाणा वगैरे, साबुदाणा, आमटी, पेंडखजूर आणि चिवडा घेतला. ताट भरून वरती नेऊन दिलं खुशीला. खाली आले, यांचं फॉर्म भरणं होईपर्यंत म्हटलं आपण समर्थला फोन लावू. तर समर्थला फोन लावायला घेतला यांचा यांच्या मोबाईलवरतून मला काही नंबर सापडला नाही, त्याच्यामुळं मी त्यांना दिला मोबाईल. मग त्यांनी मला नंबर काढून दिला, पण फोन काहीतरी लागलाच नाही. नंतर आम्ही फराळाचं करायला बसलो. चैतन्य पण आलेलाच होता. चैतन्य फ्रेश होऊन येत होतो तोपर्यंत मी त्याचं ताट पण वाढलं होतं, पण तो बनिनीवर असल्यामुळे तो म्हटला आई थांब थोडं मी चेंज करून येतो. तो शर्ट घालून येतो तोपर्यंत आम्ही दोघं बसलो फराळाचं करायला. चैतन्य एवढा लाजळू आहे ना आमचा, त्याला आता बनिनीवर बसायला काय झालं होतं बरं फराळाचं करायला सांगा आता. शर्ट घालून आला आणि मग बसला फराळाचं करायला. मग आम्हाला जायचं होतं बाहेर. चला लवकर, चला पिशवी वगैरे घेतली का? हां घ्या, चला. चला. आलेच मी. लवकर या. गाडी काढा तुम्ही, आलेच. स्कूटी चावी. चाबी तुमच्याजवळ होती ना. चला आता बाहेर जायचं, मस्त किराणा सामान आणायचा, कुंड्या आणि रोपटे आणायचे. चला लवकर. तुला यायचं जे? तुला यायचं सोबत? नाही, मला यायचं चल ना. नाही. दाखव मला, बघू दे काय येतं. पाणीपुरी नाही ती. खुशीला चॉकलेट आणतो म्हणून सांगितलं आणि बाहेर निघालो तर काही गाडी चालू होत नव्हती. ही मग काही किक मारले आणि मग गाडी चालू झाली. आम्ही बाहेर गेलो तर कुंड्यामध्ये रोपं आणलीत बघा फुलांची, आणि तुळशीचं रोप आणलं होतं एक. गुलाब आणि जास्वंदाचे 2 प्रकारचे रोपं आणली होती. एक लाल जास्वंद आणि एक गुलाबी जास्वंद. गुलाबी जास्वंदाचं फूलसुद्धा खूप मोठं होतं, त्याच्यामुळं मी म्हटलं हे पण रोप आपण घेऊया. तर ते रोपं घेऊन आलेत आणि बघा इथं पायऱ्यांवरती ठेवली. खुशी बघा कशी मागे मिरवत राहते. आणि मग काय रोपं ठेवून बाहेर गेलो. परत किराणा सामान आणायचा होता, किराणा सामान आणला. चैतन्याने मग आम्हाला पाणी वगैरे दिलं. ना ड्युटीला त्याच्यामुळे लगेच फ्रेश होऊन आल्याच्या नंतर बसले. आणि मग चैतन्याला चहा बनवायला सांगितली. चहा इतका छान बनवतो ना आमचा चैतन्य, खूपच छान. ना गोड ना फिक्की, एकदम परफेक्ट बनवतो. त्याच्यामुळे त्याच्याच हातची चहा आम्ही संध्याकाळच्या टायमाला पितो. चैतन्य चहा करतो तोपर्यंत मग मी चेक करते, म्हटलं सामानाची लिस्ट घेतली आणि तोपर्यंत चैतन्य चहा घेऊन आला. डोळा बाई डावा कवडत डोळा. तुला नाही केलं जे गोटभर? अमृतुल्य चहा बनवतो घे ना मग. चैतन्याने चहा केलाय, असा अमृतुल्य चहा बनवतो ना चैतन्य. चहामध्ये खूप प्रॉन्ट आहे बरं का बनवायला. गोड आहे का पिक्का झाला कसं झालं? कमी सांगायचं बनवतो तो. तुम्हाला गोड लागतात ना? थोडा गोड लागतो. बाबांना गोडच्या. वा आजच बनवा जायचे. छान, छान. साखर नको टाकायचं जास्त. छान बनवलाय हा. मला गोड आवडतो ना. हा बाबांना गोड गोड. आवडतं. तू पण गोडच बनवतो. नको पण मग- याच्यापेक्षा गोड नको बनवायचं ते. मस्त त्याचं असं ठरलेले मस्त ते चहा पावडर कमी बी होत नाही आणि जास्त पण होत नाही बरं का. 2 कपाला 3 कप चहा टाकतो मी, दूध टाकतो.
म्हणजे मग लेवल येते लेवल येते. अच्छा. साखर, चहा पावडर. 2 कपाला किती कप? साखर पण 3 चमचे टाकतो. म्हणजे या कपाला एक साखर. हा राईट राईट राईट. 2 कपाला किती? 2 चमचे साखर. आणि चहा दूध? दूध 2 कप 2 चमचे साखर. पत्ती टाकली तर अजून थोडी साखर टाकली. आम्हाला सांगून दे बाबा कसं बनवतो तो. उकळू पण द्यावं लागते चहा थोडी. हं. त्याला चांगली लागते ती. उकळते तुला नाही घेतली जे नुसती गॅस करून पाहिजे का? नाही, मग? थोडी घेतली. किती लाईट आहे त्याला? हा का? मला 80 किती? 14 लोकांनी शेअर केला. सायकल आणि 38.2 के व्ह्यूज. यांच्याकडनं किराणाची लिस्ट घेतली आणि बॅगमध्ये ठेवून दिली. हे नंतर चेक करते म्हटलं. मग थोड्याशा गप्पा मारल्या. आणि तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.